नमस्कार मित्रांनो. शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मागेल त्याला सौर योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप दिले जातात. मात्र काही दिवसांपासून या योजनेची गती मंदावली होती, कारण या योजनेसाठी आवश्यक असलेला निधी वितरित झालेला नव्हता. अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या वितरणासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला असून 30 जानेवारी 2026 रोजी या योजनेकरता 1005 कोटी 8 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मित्रांनो, राज्यात मागेल त्याला सौर योजनेअंतर्गत लाखो सौर पंप उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून 5 लाख सौर पंप उभारणीची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया MEDA, महाऊर्जा आणि महावितरण यांच्या माध्यमातून राबवली जात आहे. कुसुम योजनेअंतर्गत येणारे सौर पंप MEDA मार्फत बसवले जात असून मागेल त्याला कृषी सौर पंप महावितरणच्या माध्यमातून बसवले जात आहेत. यापैकी 1,52,865 सौर पंप उभारणीसाठी 1,283 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीची मागणी महावितरणमार्फत करण्यात आली होती आणि त्यानुसार आता राज्य शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, या योजनेसाठी 2024 ते 2028 या कालावधीसाठी एकूण 4,817 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये AIIB बँकेकडून घेतलेले कर्ज तसेच राज्य शासनाचा हिस्सा अशा दोन्ही माध्यमातून निधी वितरित केला जाणार आहे. याच अनुषंगाने तरतुदीमधील 1,010 कोटी 5,58 लाख रुपयांचा निधी 30 जानेवारी 2026 रोजी महावितरणला वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असून त्यामुळे या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे सौर पंप बसवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होणार आहे. मित्रांनो, लाभार्थ्यांमार्फत सौर पंपाची निवड प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी आपला हिस्सा देखील भरलेला आहे. मात्र कंपन्यांना निधी वितरित न झाल्यामुळे अद्याप साहित्य पुरवठा व सौर पंप इन्स्टॉलेशनची प्रक्रिया प्रलंबित होती. त्यामुळे पैसे भरूनही वर्क ऑर्डर निघालेल्या आणि सौर पंपाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच या योजनेला गती मिळाल्यामुळे ज्या नवीन लाभार्थ्यांची अद्याप निवड किंवा सोलार सेंटर सिलेक्शन झालेले नाही, त्यांनाही याचा फायदा होणार आहे.